सीमेवरती पाकिस्तानकडून कुरापती सुरू आहे। पाकिस्तानकडून सलग 10व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी, अखनूर या भागामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केलाय। भारतीय जवानांनीही चोख असं प्रत्युत्तर दिलंय। सिंधू जल कराराचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफन यांनी दिलेली आहे। तर ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही, तर जल दुष्परिणाम निर्माण करणारी असू शकते असंही ते म्हणाले। भारत कधीही हल्ला करू शकतो अशी पाकिस्तानला भीती वाटते। त्यामुळे आता पाकिस्तानने पीओके म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना त्यांचा धान्यसाठा करून ठेवण्याचे आदेश दिले। नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला पाकिस्तानकडून देण्यात आलेला आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानच्या मंगोचरवरती बलूच बंडखोरांनी ताबा मिळवल्याच्या बातम्या समोर आल्या। सरकारी कार्यालय आणि इमारती ताब्यात घेतल्या। अहवालानुसार शहरामध्ये बलूच बंडखोर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यामध्ये चकमकही झाली। पाकिस्तान या आठवड्यामध्ये जमिनीवरून आता जमिनीवरती मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या तयारीत आहे, ही माहिती विशेष सूत्रांनी दिली। भारताच्या आक्रमक भूमिकेनंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे, त्यामुळे भारताला चिथावणी देण्याचा निष्फळ प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय।